क्षेत्रवासी गाव सरलांबे येथे तुम्हा सर्वांचे परिचित असे या गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री भगवान नारायण अधिकारी, पंडित नारायण अधिकारी, पुंडलिक नारायण अधिकारी, मच्छिंद्र नारायण अधिकारी आणि रवींद्र नारायण अधिकारी असे 5 मुलगे, म्हणजे मला वाटतं 5 पांडवच. त्यांच्या पोटी हे असे 5 पांडव, अशी 5 रत्न जन्माला आली. त्याचप्रमाणे 4 मुली पहा, म्हणजे श्रीमती ताराबाई पांडुरंग भंडारी वेळू, श्रीमती लताबाई कान्हा पाटील सापगाव आणि सौ भारती गोपीनाथ नवले घोटी, सौ चंद्राबाई सुरेश कडू खडकवाडी घोटी, अशा 4 मुली, 5 मुलगे, एकूण 9 विधा भक्ती. अशी नवरत्न त्या माऊलीच्या पोटी जन्माला आली. आणि अध्ययावर तिचं वय 85 आहे, पण 9च्या 9 रत्न साजिरी आहेत, त्याच्यातलं कोणी गमावलेला नाही. अशा आमच्या कैलासवासी लक्ष्मीबाई नारायण अधिकारी या इहलोक सोडून परलोकात गेलेल्या आहेत. आणि आज त्यांच्या 12व्या निमित्त, म्हणजे आज आपल्या हिंदू धर्माप्रमाणे उत्तर रात्र आहे आणि उद्या उत्तर कार्य आहे, आणि त्यानिमित्त ही मदपामराची अल्पशी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केली गेली. आमचे चुलत बंधू मधुकर भाऊ परटोले व सर्वांच्या परिचित बाळू भाऊ परटोले यांनी मला इथूनच फोन केला सरलांब्यावरून की बाबा असं असं आहे. म्हटलं ठीक आहे येऊ. आणि अगदी आम्ही वेळेवर आलो, काही घाई वगैरे काही झालेली नाही. तेव्हा आता आपल्यातून गेलेल्या ज्या मातोश्री आहेत त्यांच्या या उत्तर रात्रीनिमित्त आपल्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगद्वंद्य देहू गावचे श्रीमंत तुकोबाराय त्यांचा 4 चरणाचा आणि अगदी छोटा, म्हणजे तोकडा अभंग बरं का. आणि या अभंगातून तुकोबाराया आणि अगदी समाजाला आर्जवून सांगतायत, बहुत जन्मांती जोडे लागलिया हाती, मनुष्य देहा ऐसा ठाव धरे पांडुरंगी भाव, बहुत केला फेरा येथे सापडला थारा, मनुष्य देहायसा ठाव धरे पांडुरंगी भाव, तुका म्हणे जाणे ऐसे भले ते शहाणे, मनुष्य देहायसा ठाव धरे पांडुरंगी भाव, पांडुरंगा करू प्रथम Baba,
सेवेला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करू हे कीर्तन राम नारायण, करू हे कीर्तन राम नारायण, करू हे कीर्तन राम नारायण, करू हे कीर्तन राम करू हे कीर्तन राम नारायण जनी जनार्दन ऐसे देवचे नाम सांगतात. आणि कलियुगामध्ये करावे कीर्तन त्याने नारायण देईल भेटी तुकोबराया सांगतात. करावे कीर्तन मुख्य गावे हरीचे गुण तुकोबराया सांगतात. करावे कीर्तन मुख्य गावे हरीचे गुण निळोबाराया सांगतात. आणि करावे कीर्तन मुख्य गावे हरीचे गुण जनाबाई सुद्धा सांगतात. म्हणजे प्रत्येक संत जर सांगतायत तर मला वाटतं काहीतरी करावे कीर्तन याच्यात विशेष काहीतरी आहे असं का. आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा हेच पाहायचं आहे की कीर्तन म्हणजे नेमकं काय. आता आपण पाहतोच की किर शब्दाचा अर्थ आहे झाडणे. किर म्हणजे झाडणे आणि तन म्हणजे शरीर. हे शरीर झाडण्याचं जे साधन आहे त्याचं नाव आहे कीर्तन. आणि आता आपण जे कीर्तन करतो नाही का तर जनाबाई तर स्पष्ट की करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण गाणं या नाव कीर्तन. नामस्मरण करणं या नाव कीर्तन. आणि असं आपण नामस्मरण केलं आणि नामस्मरण करण्यासाठी मनुष्य देह आहे. नामस्मरण करण्यासाठी नाही का तर आपण नेहमीच घेतो ऐशियाचा पदर धरा, ऐशियाचा पदर धरा, पदर धरा जेणे देव येईल घरा. ऐशे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. आणि आपला जो जन्म आहे तो त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून तुकोबराया या अभंगातून सांगतात
बहुत जन्मांती. मी तुकोबरायांचं असं मत आहे की अनेक जन्म घेतल्यानंतर मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि अनेक जन्म घेतल्यानंतर तर मनुष्य देह प्राप्त झाला असेल तर काय सांगतात, बहुत जन्म अंती जोडी लागलिया हाती. जोडी या शब्दाला फार महत्व आहे बरं का. म्हणजे अनेक जन्मामध्ये जी जोडी होतीच, कोणती, आत्मा आणि जीव, ही अनादी काळापासूनची जोडी आहे. त्यांनी जीव आणि आत्मा हे एवढे संलग्न आहेत की जीवाला मी जीव आहे याचं भान नाही आणि आत्म्याला मी आत्मा याचं भान नाही बरं का. म्हणजे जीवाचं कर्म काय आहे ते जीवाला माहीत नाही आणि आत्म्याचं कर्म काय आहे ते आत्म्याला माहीत नाही. पण दोघं एकत्रच आहे, दोघं एकत्रच आहेत. आणि म्हणून ब्रह्मदेवाने जरा वळून पाठीमागं पाहिलं, अरे मी दोघांना एक केले आणि दोघांना एक केल्यानंतर ते काहीतरी दोघे एकत्र विचार विनिमय करतील, ठरवतील की आपला जन्म कशासाठी. हा अधिकार सगळ्यांना आहे महाराज. अधिकार नुसता माणसालाच असं नाही, इतर योनीतील जीवांना सुद्धा तो अधिकार आहे. पण अधिकार आहे पण ते ज्ञान नाही. अधिकार आहे पण ते ज्ञान नाही. आणि म्हणून तुकोबा सांगतात, मनुष्य देहायसा ठाव धरी पांडुरंगी. म्हणजे ही अंडरलाईन आहे या अभंगाची. तुकोबांना हे मत अभिप्रेत आहे की धरी पांडुरंगी भाव. आता तुला म्हणजे ही जोडी सापडलेली आहे, कोणती, मनुष्य देह, मनुष्य देहातील जीव आणि आत्मा. आता ही अनादी काळापासून जोडी आहे, जीव आणि आत्मा. पण मनुष्य देहाशी जेव्हा त्यांचा संपर्क आला, असा मनुष्य देह उभ्या बांध्याचा जेव्हा निर्माण झाला आणि त्या देहामध्ये जीव आणि आत्मा हे दोघे एकत्र आले, तुकोबारा सांगतात धरी पांडुरंगी भाव. म्हणजे आता तुला संधी आहे. आता पांडुरंगाची भक्ती, पांडुरंगाची सेवा, पांडुरंगाचं नामस्मरण करण्याचं ज्ञान या देहामध्ये आहे. म्हणून हे मानवा, मनुष्य देह ऐसा ठाव. तुला मनुष्य देह प्राप्त झालेलं आहे. आता तू पांडुरंगाचं, भगवंताचं, परमात्म्याचं नामस्मरण कर. का कर तर बहुत केला फेरा. म्हणजे अनेक जन्मामध्ये बहुत, म्हणजे एका एका योनीमध्ये, बहुत शब्द का वापरलेला आहे तर मी नेहमी सांगतो की एक एक योनी कोटी कोटी फेरा. म्हणजे एकाच योनीमध्ये कोटी वेळा जन्माला यायचं. म्हणजे 184 नाही, फक्त योनी 84च आहे. योनी किती आहेत, फक्त 84 योनी आहेत. पण एका योनीमध्ये कोटी वेळा जन्म घ्यायचं. आणि लक्ष हे लक्षात ठेवायचं आपल्याला की एका योनीमध्ये कोटी वेळा जन्म घ्यायचा आहे. आणि म्हणून थोडं पाठीमागं वळून पाहायचं की बाकीच्या इतर ज्या योनी आहेत, किडा असेल, मुंगी असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, गाढव असेल, घोडा असेल, गाय असेल, बैल असेल, कोणती योनी असेल, गवत असेल, नाही का, नुसते गवताच्या गंजीला एक नुसती मातीची काडी लावली, सगळं जंगल. आता अमेरिकेला आग लागली होती थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि मागच्या वर्षी आफ्रिकेला आग लागली होती, 6 महिने विझवता नाही आली. 6 महिने जंगल पेटत होता. किती गवत जळला असेल. आणि जेव्हा गवताला आग लागते ना तेव्हा आवाज होतो, फटफट फटफट आवाज होतो. आणि गवत सुद्धा म्हणजे असा हलतो गवत. जशी माणसाला वेदना होतात तशा गवताला सुद्धा वेदना होतात. आणि त्या वेदनेचा विचार करणारा किंवा विचार करणारी बुद्धी मानवाला दिलेली आहे. म्हणून तुकोबाराय हक्काने सांगतात, अरे धरी पांडुरंगी भाव. आणि पांडुरंगी भाव धरल्यानंतर काहीतरी फायदा होईल का तर बहुत केला फेरा. बरं का, एकेका योनीमध्ये कोटी कोटी वेळा हा जीव आणि त्याच्याबरोबर आत्मा आहेच आहे. म्हणजे जीव हा जड आहे. नुसतं जीवच असेल ना आणि आत्मा नसेल तर दगड आहे. तो जीव काय आहे, दगड आहे. त्याच्यात आत्मा म्हणजे चैतन्य नाही, चैतन्य नाही. आणि म्हणून जीव आणि आत्मा हे दोघे संगतीनेच आहेत. बहुत केला फेरा येथे सापडला थारा.
तुकोबाराय सांगतात की आता तुला मनुष्य देह प्राप्त झाला ना, मग आता इथे थारा आहे, इथे विसावा आहे, इथे तू काही केलंस तर होईल, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. आता तू इथे काही केलं तर निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनुष्य देह ऐसा धरी पांडुरंगी, इथे थारा आहे, इथे तुला काहीतरी फायदा होईल, म्हणून तू पांडुरंगी काय कर, ठाव म्हणजे नामस्मरण कर, भाव ठेव देवावर, निश्चित तुझा आता मला वाटतं जन्म मृत्यूचा फेरा चुकल्याशिवाय राहणार. तुकोबा सांगतात तुका म्हणे जाणे ऐसे भले ते शहाणे, पण हे जो जाणेल, ज्याला हे कळेल, ज्याची बुद्धी अशी स्फुरण करेल, तोच भला आहे. ऐसे भले ते, तो भला तर आहेच, पण त्याचप्रमाणे शहाणा आहे. या व्यतिरिक्त जो देवाविषयी काही करतच नाही, त्याच्यासारखा मूर्ख सुद्धा या जगात आणि म्हणून आज आपल्यातून गेलेल्या ज्या मातोश्री आहेत नाही, आणि आपल्याला सगळ्यालाच जायचं, त्यांचं 85 वय होतं, भरपूर वय होतं, आणि त्यांच्या पश्चात 5 मुलं 4 मुली सगळ्या हयात आहेत, हे सुद्धा नवल आहे. आणि त्यांचं जे जाणं झालेलं आहे, तर त्यांचं झालेलं आहे असं नाही, आपल्याला सुद्धा जायचं आहे. तुकोबा सुंदर सांगतो, येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, कृष्ण गेले. त्याच्यापेक्षा आपण पाहिलं तर मच्छ, कच्छ, वरा, वामन, नरसिंह, परशुराम हे 6 अवतार सुद्धा गेले. त्याचप्रमाणे जे सौम्य 14 अवतार होते सात्विक, ते सुद्धा राहिले नाहीत, आणि राहणार म्हणजे ते अवतार सुद्धा शिल्लक राहिले नाहीत. तिथे आपल्यासारख्या पामराने काय जगण्याचा विचार करावा नाही का, की मला मरणच येणार नाही असा कधीच विचार करू नका. मरण हे घटित आहे आणि मरावंच लागेल, आणि आपण तसा विचार केला तर मृत्यू येणार नाही असं नाही बरं का. मृत्यू हा अटळ आहे, त्याला कधीच चुकवता येणार नाही. आणि मृत्यूला चुकवायचा असेल तर मी कालच सांगितलं की मृत्यू चुकवायचा असेल तर जन्माचा विचार आपल्याला करायचा आहे. मृत्यू चुकवता येणार नाही, मृत्यू हा अटल आहे. आता मी जन्माला आलो ना, म्हणजे मृत्यू हा टाळता येणार नाही, चुकवता येणार नाही. पण आता या देहाने तुम्ही जन्म चुकू शकता. तुम्ही म्हणत कसं, तुकोबाराय सांगतात, माझं मत नाही. जन्म नाही रे जन्म नाही रे
जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक, पण केव्हा माऊली जिथे सांगते येण्याचे शरीर आहे. तुम्हाला आता जन्म नाही, जन्माला यायचंच नाही, पण प्रारब्धवश मरावं लागेलच. कारण आपलं प्रारब्ध तसं आहे आणि प्रारब्ध कुणाला टाळता येत नाही, म्हणून प्रारब्धवशे आपल्याला मरावंच लागेल. पण तुकोबा सांगतात जन्म घ्यायची आवश्यकता नाही. अशी काही प्रक्रिया देहावर केली पाहिजे की मरावं लागेलच, पण जन्म येणार नाही. हा जन्म येणार नाही पुन्हा, पुन्हा येणारच नाही. पण येणार नाही त्याच्यासाठी आपण काहीतरी क्रिया केली पाहिजे. माऊली सांगते येण्याचे शरीर आहे, शरीरा येणे सरे की मरण येणे सरे. काय सांगते माऊली? शरीरा येणे सरे म्हणजे पुन्हा तुम्हाला कोणतं शरीर, हेच काय, कोणतं शरीर पुन्हा प्राप्त होणार नाही. एवढे या शरीराला महत्व आहे, एवढी ताकद, एवढं ज्ञान, आत्मज्ञान आपण या शरीराच्या माध्यमातून केलं. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. म्हणजे जन्माला पुन्हा यायचं नाही, आणि जो जन्मालाच आला नाही त्याला मरण सुद्धा नाही, बरं का. पण जो जन्माला आला त्याचं मरण टळणार नाही, त्याला मरावंच लागेल. पण मेल्यानंतर जन्म येणार नाही, अशी काहीतरी प्रक्रिया आपल्याला करायची आहे. आणि ती प्रक्रिया करण्यासाठी मनुष्य देह आहे. त्याचप्रमाणे संतांच्या संगती मनोमार्ग गती आकलावा श्रीपती येणे पंथी. मग आपल्याला काय करायचंय? जे अमर आहेत त्याला देव म्हणतो आपण, ते अमर आहेत. मग आपण संतांची संगती करायची, संतांची संगती करून ते नाम आपल्याला घ्यायचंय. आणि ते नाम एकदा आपल्या कानावर पडलं, एकदा देवाची ओळख झाली की शरीरा येणे सरे, हे पुन्हा जन्माला यायचंच नाही. आणि म्हणून मनुष्य देह जो आहे त्याचा आपण जर विचार केला तर दुर्लभ मनुष्य देह देहीनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन. इतकं सुंदर सुभाषित. म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगता दुर्लभम मनुष्य देह, हा जो देह आहे ना हा अतिशय दुर्लभ आहे. देहीनाम क्षणभंगुरा, बरं दुर्लभ आहे, पण तो दुर्लभ मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर तो कसा आहे? क्षणभंगूर आहे. किती क्षणभंगूर आहे? तर त्याचं आयुष्य फक्त 100 वर्षाचं आहे. फार सुंदर आहे. अल्प आयुष्य थंडीचा स्रोत आलेला नाही, म्हणून काही चिंता करायची गरज नाही. आणि मला तर आज कसं एकदम शांत वाटतंय. 4-5 दिवस नुसतं भणभणलं होतं सगळं, बरं का. म्हणजे असं माध्यम पाहिजे कीर्तनासाठी, अशा माध्यमाची गरज आहे, बरं का. ते काय लावतात ती बटणं अशी दाबतात, मिक्सर आणि मिक्सर, आणि मग त्याच्यावर अजून तो डबल टिबल आवाज होतो. आपण बोलतो ना त्याचा 2-3 प्रकारे आवाज, त्याच्या ध्वनी 2-3 प्रकारच्या ध्वनी निघतात. स्वतःला पण कळत नाही मी काय बोलतो, आणि ऐकणारा पण समजत नाही की ते काय बोलतात, बरं का. म्हणून सगळं कान भणभणून गेले होते. आता मला म्हणजे इतकं चांगलं वाटलं की म्हणजे कीर्तनासाठी असं माध्यम पाहिजे, म्हणजे शांतता पाहिजे, बरं का. शांतता भंग नको. आणि म्हणून
दुर्लभम मनुष्य देहो देहीनाम क्षणभंगुरा. हे शरीर आहे ना, हे क्षणभंगूर आहे. याचं फक्त 100 वर्षाचं आयुष्य भगवंताने आपल्याला, भगवान परमात्म्याने दिलेलं आहे. आणि मी नेहमी सांगतो की जरी त्याच्या आयुष्यात गणना केली तरी आपल्याला फक्त काय दिलेले आहेत, वेदेश्वरी इतकं सुंदर भगवान शिव अर्जुनाला, प्रभू रामाला सांगतात की तुम्हाला काय दिले, तर आम्ही श्वास दिले, आयुष्य नाही दिलं आपल्याला. पहा, जर आयुष्य दिलं असतं ना 100 वर्षाचं, तर कोणी 35शीत मरतो, कोणी जन्मताच मरतो, कोणी 10 वर्षात मरतो, 5 वर्षात मरतो, वर्षात मरतो, 30, 35, 40. म्हणजे जसे आमचे कर्म असतील त्या कर्मानुगती प्रत्येकाला कोणत्या वयात मृत्यू येईल ते सांगता येणार नाही. जर आम्हाला फिक्स 100 वर्ष दिलं असतं, अल्प आयुष्य, किती आयुष्य आम्हाला अल्प आहे, अल्प आहे पण किती आहे, 100 वर्ष. मग जगतो का माणूस 100 वर्ष? 100 वर्ष जगतो का? नाहीच जगत. बरं आहे कसं ते, अल्प. पण एवढं जगतच नाही माणूस. त्याच्यापेक्षा म्हणजे मला हे सांगायचंय का भगवान परमात्म्याने आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलं असतं तर या विश्वामध्ये तुम्हाला डॉक्टर ज्याला म्हणतात हे वाक्यच नसतं महाराज. डॉक्टरची गरजच काय? तुम्ही जगणारच आहात, गॅरंटेड 100 वर्ष जगणार आहात तुम्ही. तुम्ही 99 वर्षात सुद्धा मरू शकत नाही. किती जरी तुम्ही म्हातारे झाला कदाचित शरीर क्षीण होईल, शरीर क्षीण होईल, पण तो भगवान परमात्मा त्याची 100 केव्हा भरेल याची वाट पाहत राहील, नाही का, याची वाट पाहत राहील. अशी व्यवस्था नाही माणसाची, अशी व्यवस्था नाही बरं का. आणि म्हणून जेव्हा शिशुपाल भगवंताची म्हणजे अवहेलना करत होता, जेव्हा पांडवांच्या म्हणजे राजर्षी यज्ञामध्ये अध्यक्षपद कोणाला दिलं, भगवान श्रीकृष्णाला दिलं अध्यक्षपद, त्यावेळेला शिशुपाल अतिशय अवहेलना करत होता. तो चोर आहे, लबाड आहे, अत्याचारी आहे, व्यभिचारी आहे, बलात्कारी आहे, आणि तुम्ही त्याला एवढं मोठं पद देता. पण एवढं साहस फक्त तोच करू शकतो जो शिशुपाल आहे बरं का. आज सुद्धा तेच आहे सगळं. धर्म कोण करतात? जे अधर्मी आहेत, जे अधर्मी आहेत ते धर्म करतात. पण कुणाचं हिंमत नाही बोलायची की तो अधर्मी आहे, त्याला का धर्माच्या व्यासपीठावर उभं केलं, अशी कोणाची बोलायची हिंमत नाही. ती हिंमत फक्त शिशुपाल आणि शिशुपालानेच केली. अन्यथा कुणालाच एवढं धैर्य होणार नाही. पण भगवंत सुद्धा पाहत होता. भीम होता, अर्जुन होता, नकुल होता, सहदेव होता, सगळ्यांना वाईट वाटत होतं, पण करायचं काय बरं का. जेव्हा शिशुपालाला पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्ण गेले तर त्याचं काय झालं, डोळा आणि 2 हात ते गळून पडले. आणि ते तसं म्हणजे वक्तव्यच केलं होतं, भविष्य सांगितलं होतं की ज्याला पाहिल्यानंतर किंवा ज्याने पाहिल्यानंतर त्याचे 2 हात आणि डोळा हा गळून पडेल तोच त्याचा शत्रू आहे, तोच त्याचा शत्रू आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा पाहायला गेला तो आत्याभाऊ होता बरं का, भगवंताचा तो आत्याभाऊ होता. आत्याने पाहिलं, अरे तुला पाहिल्यानंतर असं झालेलं आहे तर तू एक कर बरं का, मारू नको माझ्या बाळाला. आपलं नातं आहे, मामे भाऊ, आत्या भाऊ, नाही का. मग देवाने सांगितलं की आत्या मी त्याला मारणार नाही. पण त्याचे 100 अपराध झाले तर मग मात्र नाही का. मला हे सांगायचं आहे की तुमची 100 भरायची वाट देव कधीच पाहत नाही. आपली 100 भरली पाहिजे ही वाट देव कधीच पाहत नाही. पण देव त्याची 100 भरण्याची वाट पाहत होता. त्याची 100 म्हणजे तो किती श्रेष्ठ होता शिशुपाल. आमची वाट पाहतो का देव? आम्हाला कधी घेऊन जाईल आणि कोणत्या वेळेला घेऊन जाईल, त्याची 100 भरण्याची वाट पाहत होता. सगळी सभा विचार करत होती, देव का थांबलेत, देव का थांबलेत. जेव्हा त्याचे म्हणजे तो जसा बोलत गेला अपराध वाढत गेले आणि 100 अपराध घडल्यानंतर भगवंताच्या म्हणजे अंगुलीमध्ये कोणाला सुदर्शन चक्र आला आणि एका क्षणात
त्याची मान उडवली महाराज. मला हे सांगायचंय की 100 अपराध होईपर्यंत त्याने इतके गुणास्पद देवाला शिव्या दिल्या, गुणास्पद देवाच्या बाबतीत आदवा तद्वा बोलला तरी देव शांतच होते. असं समोरची व्यक्ती काही बोलू द्या तुम्हाला, तुम्ही शांत राहा, तुमच्यासाठी सुदर्शन येईल. बरं का, भगवंताने अवतार का घेतला? अरे धर्मरक्षणासाठी नाही घेतला, भक्त रक्षणासाठी घेतलेला. भक्त त्याला म्हणतात की ज्याच्या हृदयामध्ये प्रभूचं नाम तेवत आहे. बरं का, नाम तर सगळेच घेतात, नाम सकळ जन म्हणते, पण श्रेष्ठ नाम ज्या नामे जोडे मोक्ष गती ते नेनती अज्ञान. नाम सगळेच घेतात आणि प्रत्येकाला वाटतं की मी नाम घेतो, नाही का. आमचे पलटू महाराज तर फार सुंदर सांगतात की नाम, कबीर महाराज सुद्धा सांगतात की नाम नाम तो सब कोई कहे. लक्षात का, पण नाम ओठ कंठ आले नाही, जिभ्या नरटे नाम, राम हमारा काम करे हम बैठे आराम. नाम त्याला म्हणतात की जीभ हल्ली नाही पाहिजे, ओठ हल्ले नाही पाहिजे. एवढंच नाही तर न हल्लीची ओठ नवेची उरसपोट, ऐशे नाम नीट जाणा मनी. म्हणजे उरसपोट सुद्धा होता कामा नाही. मला वाटतं उरसपोट केव्हा होतो? जेव्हा आम्ही श्वास घेतो आणि श्वास सोडतो. म्हणजे श्वास सुद्धा घ्यायचा नाही आणि श्वास सोडायचा सुद्धा नाही. मग तुम्ही मला जगायचं कसं? अरे जगवणारा तो आहे. म्हणून पलटू जगत में रहे सोय, सोय आणि पुढे पलटू गुरु प्रताप से रहे जगत में सोय, नाम नाम तो सब कोई कहे नाम न पाया कोय. म्हणजे जेव्हा पलटू दासांना हे नाम प्राप्त झालं, कुणाकडून? नानकजीकडून. गुरु नानकजीकडून जेव्हा ते नाम त्यांना मिळालं तेव्हा रहे जगत में सोय, म्हणजे तो जगामध्ये झोपून राहिला. झोपून म्हणजे काय तर जगापासून, तो समाजापासून तो काय झाला? अलिप्त झाला. अलिप्त. सर्व भूते जिथे जागी. लक्षात, ज्ञानी योग्यास रात्रती. ज्ञानी त्याला म्हणतात की सगळं जग जिथे जागा आहे तिथं ज्ञानी झोपून घेतो. लक्षात का, आणि सगळं जग तिथे झोपतंय तेव्हा तो ज्ञानी, तो जागतो, तो ज्ञानी. पलटूदासांना नानकजीकडून ते प्राप्त झालं आणि त्यांना प्राप्त झाल्यानंतर ते सांगतात रहे जगत में सोय, म्हणजे जगापासून ते वेगळे झाले. जग जेव्हा जागा आहे तेव्हा ते झोपून राहिले. आणि नाम नाम तो सब कोई कहे नाम न पाया. आणि ते हसत राहिले. झोपेत असायचे, ते झोपेत असायचे, कुणालाच कळलं नाही. कळली कुणाला का गीता अर्जुना. भगवंत सांगतात कळली कुणाला का गीता अर्जुना. अर्जुना, गीता कुणाला कळली का? म्हणजे मला वाटतं अद्याप कळली नाही. गीता नाम गती. माऊली प्रभाकर महाराज सांगायची गीता म्हणजे गती. अर्जुनाला भगवंताने ती नामाची गती, ते नामाचं वर्म भर युद्धामध्ये सांगितलं. आणि ती गती सांगितल्यानंतर युद्ध संपल्यानंतर जेव्हा निवांत झाले सगळे पांडव, तेव्हा पुन्हा एकदा त्या म्हणजे अर्जुनाने प्रश्न देवाला विचारला की देवा, माझी अशी इच्छा आहे की पुन्हा एकदा तुम्ही जी गीता सांगितली ना कुरुक्षेत्रावर, म्हणजे ती कशी होती? टणत्कार होता. तलवारींचा टणत्कार, बाणांचा टणत्कार, मंत्राचा टणत्कार, घोडे किंकाळत होते, हाती किंकाळत होते, अतिशय आक्रोश होता. आणि तिथे योद्धे सुद्धा रडत होते. ज्याला बाण लागला तो आक्रोशच करत होता. अतिशय दुःखमय वातावरण होतं. तेव्हा त्या दुःखमय वातावरणामध्ये, त्या आक्रोशामध्ये तुम्ही मला जी गीता सांगितली ना ती मला तशी योग्य समजली नाही. तुम्ही एकदा पुन्हा मला सांगा. देवाने सांगितलं की तेच स्थान होतं. आता तो योग नाहीये, ते सांगण्यासाठी योग यावा लागेल. तो योग येणार आहे बरं का. कारण तो योग भगवंताने कोणाला सांगितला? सूर्याला, नंतर इक्ष्वाकुला,
नंतर मनूला, आणि हे अर्जुना आता योग आलाय म्हणून तुला सांगतो, आणि काही हजारो वर्ष गेल्यानंतर पुन्हा तो योग येणार आहे. तो योग पुन्हा एकदा येणार आहे. कारण हे जे ब्रह्मबीज आहे, ते ब्रह्मबीज, त्या ब्रह्मबीजाची जी वाट आहे ती कधीच बंद पडणार नाही. आणि ती बंद पडू नये म्हणून पुन्हा एकदा भगवंताला अवतार घ्यावा लागणार आहे. आता आपण आणखी थोडासा वेगळा विचार केला तर पलटूदासांना ते नाम प्राप्त झालं कुठे? पंजाबमध्ये प्राप्त झालं. आता आपण दुसरी एक बाजू पाहूया. तिथे जे नेते नाम आपल्या खांद्यावर वाहून नेले ते नामदेव महाराज होते, बरं का. म्हणजे नामदेव महाराज सुद्धा हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. नामदेव महाराज अगदी तळागाळाच्या माणसापर्यंत, देहापर्यंत पोहोचले. अरे नाम घ्या, नाम घ्या. तुकोबाने सुद्धा तेच कार्य केलं, नाही का. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर कुसोनी, पण देव न लगे, देव न लगे, साठवण्याचे रुदले जागे. कारण जिथे देव साठवायचा आहे, साठविला जेही हृदय मंदिरी, त्याची सरली येरधार, झाला सफळ व्यापार. पण साठवण्यासाठी जी जागा आहे हृदय मंदिर, ते हृदय मंदिरामध्ये आम्ही काय भरलेले? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे षड विकाराने ते हृदय भरलेले आहे, बरं का. आणि म्हणून आपल्याला नेमकं काय करायचं? घातिले बाहेरी काम क्रोध, घातिले बाहेरी काम क्रोध, घातिले बाहेरी काम क्रोध, घातिले बाहेरी काम क्रोध, वैष्णवाचारी पांडुरंग, वैष्णवाचारी पांडुरंग, वैष्णवाचारी पांडुरंग. घातिले बाहेरी काम क्रोध वैरी, वैष्णवांतरी पांडुरंग. एकदा ते षडविकार आहेत, ते षडविकार या देहातून, या हृदयातून बाहेर काढले की मग देवाला हाक मारायची गरज नाही, देवाला हाक मारायची गरज नाही. आता एक उदाहरण घेऊया. आपल्याकडे मडकं आहे, आपल्याकडे काय आहे? मडकं आहे. आणि ते मडकं घेऊन जर आपण पाण्याला गेलो, नदीवर गेलो समजा, आता मडक्यात पाणी आहे का? मडक्यात पाणी नाही. पण आपण मडकं जर पाण्यात असं बुडवायला घेतलं तर त्या पाण्याला बोलवावं लागेल का? जे बाजूला पाणी आहे त्याला बोलवावं लागेल का? नाही बोलवावं लागणार. का? तर मडकं कसं आहे? रिकाम. मडकं रिकाम आहे. तसं हे षडविकार निघून गेले की पांडुरंग आपोआप येईल. आणि पांडुरंग केव्हा आला हे सुद्धा आपल्याला समजणार नाही. जेव्हा समजेल पोट भरल्यासारखं वाटतंय, तेव्हा जर तुम्ही कदाचित अंतर्मुख झाले, पोट भरल्यासारखं वाटते, तेव्हा तुम्हाला कळेल कारण पांडुरंगाचा वास आहे. पांडुरंग केव्हा आले पहा. आणि हे सगळं आपण फक्त मनुष्य ध्यात करू शकतो. आणि म्हणून नामदेव महाराज बोंबलून जगले, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. पण कुणालाच ती गोष्ट पटली नाही महाराज. मग नामदेवरायांनी ठरवलं की हे तर फुकट जाता कामा नाही आणि आपलं आयुष्य फुकट नाही गेलं पाहिजे. म्हणून नामदेव महाराजांनी थोडं म्हणजे कार्य बदललं, स्थान बदललं. आणि नामदेव महाराज कुठे गेले? पंजाबात गेले महाराज. आणि पंजाबात गेल्यानंतर तिथली जी जनता होती महाराज, ती समृद्ध जनता होती, अगदी सात्विक जनता होती. त्यांनी ते ज्ञान हस्तगत केलं, ते ज्ञान त्यांनी हस्तगत केलं. आणि म्हणून महाराष्ट्रात ते ज्ञान नाही. ते जे ज्ञान आहे जे पंजाबामध्ये आहे ते महाराष्ट्रात नाही. कारण ते ज्ञान नामदेव महाराजांनी तिकडे प्रगट केलं, बरं का. आणि महाराष्ट्रामध्ये जरी माऊली ज्ञानोबा असतील, महाराष्ट्रात जरी नाथराया असतील, बरं का, किंवा इतर संत सावतामाळी, गोरोबा काका वगैरे जरी मंडळी असेल, किंवा अगदी अलीकडे तुकडोजी महाराज असतील, त्याच्याही अलीकडे गाडगे बाबा असतील, पण त्यांनी समाजाला वेगळा धडा दिला. हे जे ज्ञान आहे ना, हे जे गुह्यपीठ आहे, जे अनाम शक्ती आहे, ती अनाम शक्ती माऊलीपर्यंत आली. निवृत्ती दादांनी ती अनाम शक्ती, अदृष्ट शक्ती माऊलीच्या ठिकाणी प्रगट केली. पण माऊलीने हे जाणलं, दादा हे कलियुग आहे. काय सांगितलं? दादा हे कलियुग आहे. आणि म्हणून आता हे प्रगट नाही करायचं. माऊलीने ते प्रगट नाही केलं, माऊलीने ते तसंच गुप्त ठेवलं आणि समाजापुढे मांडलं. प्रगट गुह्य बोले.
प्रगट प्रगट गुह्य बोले, गुह्य बोले. जे गुह्य आहे ते बोलता येईल का? कधीच बोलता येणार, पण आम्हाला त्याचा अर्थच कळला नाही. प्रगट गुह्य बोले, जे प्रगट आहे ते गुह्य बोले, ते कधीच गुह्य प्रगट होणार नाही. पण माऊलीने ते प्रगट केलं कसं? रामकृष्ण हरी. बरं का? मग आता कोण रामकृष्ण हरी म्हणत नाही? प्रत्येकाला अधिकार येतो रामकृष्ण हरी म्हणायचा. जे नदीवर जातात ना ते पण तेच म्हणतात रामकृष्ण हरी. आणि रामकृष्ण हरी म्हटलं ना तर धंदा पण मोठा होतो. मला आपला धंदा मोठा करायचा असेल तर तुम्ही नदीवर जा, काही उद्योग करा, त्या उद्योगात रामकृष्ण हरी म्हणा. तो उद्योग तुमचा अगदी कळसाला पोचल्याशिवाय राहणार नाही. पण परमार्थाचा आपण विचार केला तर इथे अट्ट आहे, इथे पथ्य आहे. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचन म्हणजे बाकीचे इतर जे मंत्र आहेत, आपण नेहमी सांगतो की ओम अक्षरापासून तर 52 मातृकापर्यंत मंत्र आहे. आणि 52 अक्षरी मंत्र फक्त पार्वती जपत होती. कुणाला नाही जमलं, एका दमात जपायचं, एका श्वासात. बरं का? एका श्वासामध्ये 52 अक्षरी मंत्र फक्त पार्वती माताच जपत होती. आणि तिला सुद्धा त्याचा अहंकार होता की माझ्याशिवाय 52 अक्षरी मंत्र कुणीच जपू शकणार नाही. आणि म्हणून जेव्हा भगवान शंकर ध्यान करायचे तेव्हा तिला एकदा शंका आली, तुम्ही कसलं ध्यान करता? म्हणे मी असं ध्यान करतो. कसं? की जे अक्षरात नाही, जे मंत्रात नाही. म्हणजे असं कसं होईल? ध्यान करायला, धारणा करायला, नामाचा उच्चार करायला तुम्ही जर सांगत असाल की जिभेने उच्चार करायचा नाही, मग नामाचा उच्चार करायचा कसा? नाही का? मग तिला तो एक छंद लागला. तिला असं वाटलं की काहीतरी वेगळं आहे आणि ते जे काही वेगळं आहे ते मला तुम्ही सांगा. आणि म्हणून भगवान परमात्मा, भगवान शिव पार्वतीला घेऊन क्षीरसागरामध्ये गेले. बरं का? उघड्या बाजारी कथा कदा नावडे पंढरी नाता. हा स्त्री पुरुषाचा एकांत आहे महाराज. शिष्य आणि सद्गुरु दोन्ही एकत्र येणं हा स्त्री पुरुषाचा एकांत आहे. ही गोष्ट एकांतात सांगली जावी. बरं का? आणि म्हणून क्षीरसागरात गेले भगवान शिव पार्वतीला घेऊन. आणि पार्वतीला तिथे सांगत असताना त्याच वेळेला भगवान महाविष्णू त्यांनी विचार केला की न जाणो समजा तर भगवान शिव अवतार स्थित आहे. जर पार्वती मातेला हे ज्ञान प्राप्त झालं आणि तेव्हा कसं होतं, एकाच एक पार्वती मातेला ते ज्ञान दिलं आणि जर ते पुढे तो रस्ता थांबला, मार्ग बंद पडला तर जगाचं काय होईल? म्हणून भगवान परमात्मा, भगवान विष्णू समुद्रामध्ये आले. बरं का? आणि एका माशाच्या पोटात राहून त्यांनी ते ऐकलं. पण ते ऐकल्यानंतर भगवान शंकरांना हे कळलं की अरे कोणीतरी ऐकलं. म्हणून त्यांनी आव्हान दिलं, आवाज दिला, कोणी ऐकलं चोरून? बाहेर ये म्हटल्यानंतर भगवान परमात्मा श्री विष्णू त्या माशाच्या पोटातून बाहेर आले. म्हणजे आणि बाहेर आल्यानंतर मग भगवंताने त्याला सांगितलं की अरे बाबा तू जे ऐकलंस, चोरून ऐकलं. अशी कित्येक माणसं आहेत, तुमचा मंत्र आम्हाला माहिती आहे,
तुमचा मंत्र आम्हाला माहीत आहे असे सांगणारी बरीच माणसं आहेत, पण आमचा मंत्र तुम्हाला माहीत असेल तर तो मंत्र तुम्हाला मातीत घालेल. ज्याला अजिबात माहीत नाही तो बरा आहे, तो बरा आहे. आणि म्हणून दुसऱ्याचा मंत्र चोरून ऐकण्याचा प्रयत्न करू नका. जो गुह्य आहे, गुप्त आहे, जो प्रगट आहे तो घेण्यासाठी सगळ्यांना अधिकार आहे. मग ते सगळे तुम्ही अनेक वाचे न शिवे, बरं का. म्हणजे ते तुकोबा सांगतात की इथे पथ्य सांभाळले पाहिजेत, पथ्य पाळलेल्या वाचून, बरं का. म्हणजे आपल्याला पथ्य सांभाळले पाहिजेत. पथ्य नाही सांभाळले तर नामस्मरण करता येणार नाही. म्हणजे हे वेदमत आहे. आणि म्हणून अगदी आपण विचारच करायला पाहिजे की नाम जे आहे ते अशा पद्धतीने घ्यायचंय. मग भगवान शिवाने कुणाला सांगितलं? भगवान महाविष्णूला, म्हणजे मच्छिंद्रनाथला सांगितलं की तुला आता गुरुच करावा लागेल. असं जरी तू मोघम ऐकलं ना तरी त्याचा काही एक फायदा होणार नाही. मग मच्छिंद्र शरण गेले भगवान शंकरांना की तुम्ही सांगा तर मी काय करू. म्हणे दत्त महाराजांना शरण घ्या. काय सांगितलं? तुला हेच नाम घेण्यासाठी कुठे जावं लागेल? दत्त महाराजांकडे जावं लागेल. आता हे काम माझ्याकडे नाही, आता हे काम दत्त महाराज करतात. आणि म्हणून मच्छिंद्रनाथ हे दत्त महाराजांकडे गेले. दत्त महाराजांनी त्यांना ती नामाची मात्रा दिली. ती नामाची मात्रा गोरक्षाला दिली. कुणी? मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला दिली. गोरक्षाने गैनीनाथांना दिली. गैनीनाथांनी निवृत्तीदादांना दिली. आणि निवृत्तीदादांनी माऊली ज्ञानोबारायांना दिली. आणि मग ज्ञानोबा रायांनी ते गुह्य बीज तिथे गुप्त ठेवलं. जशी सीता प्रगट होती का? नाही. सीता ही आदिशक्ती होती. ती पंचवटीला रावण येणार आहे हे प्रभू रामाला माहीत होतं. आणि कोणीतरी भिक्षा मागायला आलेला आहे ही माया सीतामाईला कळत होती. म्हणून तिचं जे खरं स्वरूप आहे ते तिने तिथे गुप्त ठेवले. त्याच्या आधी रावण जेव्हा तिकडे म्हणजे असं ड्रेस करत होता भीक मागायचा, म्हणजे सीता कशी पळवून आणायची त्याची हे करत असताना 33 कोटी देव पंचवटीला आले होते. त्याने सीतेमायाचे दर्शन घेतलं. सांगितलं की देवी आमच्यासाठी आता तुझं जे खरं स्वरूप आहे ना ते तू प्रगट करू नको, ते गुप्त ठेव. आणि ते गुप्त ठेवलं तर आमची सुटका होईल. अन्यथा तुझं ते गुप्त ठेवलं नाहीस तर रावण तुला चोरून न्यायला येणार आहे. त्याचा स्पर्श तुला झाला रावण जळून मरेल. आणि रावण जरी मेला तरी आमची सुटका होणार नाही का? आमची सुटका होणार नाही. म्हणून पोरं बापाच्या मानगोटीवर बसतात. तू जिवंत आहेस तोपर्यंत आमची वाटणी कर. आता तो वाटणीवर थांबले नाहीत पोरं, 7-12वर नाव पाहिजे. तर पूर्वीचा काळ होता महाराज. इतकी गडबड झालेले सुद्धा समाजामध्ये की 4 भाऊ असतील तर एकाच भावाच्या नावावर सगळी जमीन. मग जो मोठा आहे त्याच भावाच्या नावावर जमीन. त्याला जी पोरं झाले असतील त्यांचीच नावं त्या उतार्यावर. बाकीचे 3 भाऊ गेले आणि 3 भावांची पोरं गेली. आता ज्याच्या नावावर 7-12 कोणालाच विचारायची गरज नाही महाराज. आता समृद्धीला पाहिलं ना काय झालं? बहीण भावाला विसरली नाही तर काही भावांना कोर्टात सुद्धा खेचले, बरं का. माय लेकींच्या भानगडी झाल्या महाराज. कारण ज्या मुलाला बहिणीने कोर्टात खेचले असेल त्या आईला बरं वाटलं असेल का? त्या आईने सांगितलं की तू माझी लेक नाहीस. भाव नाही बोलला की तू माझी बहीण नाहीस, आईच बोलली. तो बापच बोलला की तू 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 आतापासून आमची लेक नाहीस. म्हणजे अशी स्थिती आहे. मला हे सांगायचं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये तो विचार करायचा आहे की अगदी माऊलीपर्यंत ते तत्व आलं आणि तिथे माऊलीने ते गुहे तसंच दाबून ठेवलं आणि जगापुढे एक वेगळा पायंडा घालून दिला. जसं गाडगेबाबांना ते तत्व होतं, ते ज्ञान गाडगेबाबांना होतं. पण गाडगेबाबांनी काय केलं? गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला गोपाला गोपाला
गोपाला देवनंदन गोपाला हातामध्ये खराटा घेतला बरं का. आणि ज्या ज्या गावामध्ये जायचे काय करायचे, स्वच्छता अभियान राबवलं गाडगेबाबांनी नाही का. हाती घेऊन खराटा, हाती घेऊन खराटा, झाडीला चारी वाटा झाडल्या म्हणजे स्वच्छ केल्या. कोणत्या लक्षाला का, कोणत्या बरं का. परा पश्यंती मध्यमा वैखरी, जागृती स्वप्न सुसुप्ती तुर्या, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. म्हणजे हे जे म्हणजे चौकट आहे, ह्या चार वाटा गाडगेबाबांनी काय केल्या, शुद्ध केल्या, झाडल्या, स्वच्छ केल्या. पण त्या स्वच्छ करत असताना जगाला वेड लावलं, गोपाला. आणि जेव्हा जगाला वेड लागलं तेव्हा तेच गाडगेबाबा काय म्हणायला लागले माहिती आहे का, वेड लागले जगाला, वेड लागले जगाला, वेड लागले जगाला, वेड लागले जगाला, देवाची भल्याला, देवाची भल्याला, देवाची भल्याला, देवाची भल्याला. जेव्हा समाजाकडे गाडगेबाबा पाहायला लागले ना, मग हसायला लागले गाडगेबाबा की आता खरं मी समाजाला काय केलं, वेड लावलं. वेड लागले जगाला, वेड लागले जगाला, देव म्हणती भलत्याला. बरं शेंदूर कोणी लावला माहितीये का, गाडगेबाबांनीच लावला. दगडाला शेंदूर कोणी लावला, गाडगेबाबांनी लावला. असं लक्षात आलं का. आणि मग लोकांना सांगलं ही मेसाबाई, ही कोण आहे, मेसाबाई. मग गावालानी शेंदूर आणला बरं का. म्हणजे आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या दगडाला शेंदूर लावला पण हाताचा शेंदूर निघाला नाही. मग त्याने त्याच्या बाजूच्या दगडाला हात स्वच्छ करण्याकरता चोळला तरी नाही निघाला. अजून दुसऱ्या तिसऱ्याला चोळला तरी नाही निघाला. लक्षात का. म्हणजे आशे देव वाढले. आमची माऊली बाबा सांगायचे पूर्वीचा काळ होता महाराज. म्हणजे सूर्य उदयाला आल्याशिवाय इंद्रायणी किंवा चंद्रभागेत म्हणजे वारकरी आंघोळला जात नव्हता. कारण सूर्य मावळला, एकदा अंधार पडला, त्या काळात संडासा नव्हती, त्या काळात संडासा अजिबात नव्हती. आणि सगळ्यांचा देव एकच होता तेव्हा. बाबा आता देव का अनेक झाले, देव का वाढले, तेव्हा सगळ्यांचा देव एक होता. संडासला कोणी पाणी नेत नव्हता. लक्षात का. लोक इंद्रायणीच्या काठी जायची, लोक चंद्रभागेच्या काठी जायची. पाण्याच्या काठापासून 2 ते 3 फुटावर संडास करायची आणि मग कुठे जायचं, इंद्रायणीत जायचं किंवा चंद्रभागेत जायचं आणि तिथे बाकीचा विधी उरकायचा. थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि त्याच्यामुळं गडबड व्हायची. झालं काय, सूर्य अगदी उगवला होता, थोडा प्रकाश पडला होता. एक वारकरी तिकडनं आला, त्याने पाहिलं रस्त्यावर संडास केली होतो. आता ती कोणी केली असेल, पंढरपूरला काही इतर लोक आहेत का, पंढरपूरला सगळे वारकरीच, आळंदीला सगळे वारकरीच, पंढरपूर आळंदीत ही मच्छी मटणाची दुकान अजिबात नाही. आणि असाही माणूस तुम्हाला औषधाला मिळणार नाही ज्याच्या गळ्यात माल नाही, फक्त माला विकणाऱ्यांच्या गळ्यात नाही. जी माला विकतात ना तुळशीच्या, त्यांच्या गळ्यात माल नाही, बाकी सगळे मालकरीच. आता तुम्ही ठरवा, विकणारा जर मालकरी नाही का. बाबा सांगायचं बरं, तुम्हाला सांगतो. तर एक वारकरी तिकडनं आला आणि त्याने पाहिलं, अरे रस्त्यावर संडास केले, पाय खराब होतील वारकऱ्यांचे. तो जरा वारकरी श्रेष्ठ होता, दयालू होता. तर त्याच्याकडं गुलाल होता, अबीर होतं, कुंकू होतं, सगळं काही होतं. त्यांनी लगेच तो गुलाल काढला
आणि त्याच्यावर तो थापला की जेणेकरून कोणाचा पाय वगैरे माखू नये म्हणून त्याने तो त्याच्यावर टाकला. आता तो निघून गेला, त्याने चांगलं काम केलं, हे चांगलं काम केलं. पण दुसरा जो आला त्याच्या खिशात पण ती पुडी होती बाबा. त्याने ती पुडी काढली गुलालाची, त्याने पण थोडं गुलाल टाकला आणि फार सुंदर नमस्कार, त्याने सुंदर नमस्कार केला. त्याच्या पाठीमागे तिसरा आला, त्याने पाहिलं का अरे ते देव आहे, इथे काय देव. मग देवाला जायचं तर माणसं सामुग्री असतेच बरोबर, त्याच्या बरोबर ती सामुग्री होती. त्याने पण पुन्हा आणखी गुलाल टाकला बरं का, त्याने गुलाल टाकला आणि त्याने नमस्कार केला, तोही निघून गेला. पण असे 100 वारकरी गेले, मोठा ढीग झाला आणि नंतर एक म्हैशीवाला आला. पंढरपूरच्या म्हैशी माहिती आहेत ना, त्यांची शिंग खाली अशी शिंग, वर नाही, समोरून पाहिलं तर शिंगच दिसणार नाही बरं का. आणि मग तो म्हैशीवाला जेव्हा आला तो विचार करतो, अरे माझं आयुष्य गेलं, माझे केस पिकले, मी म्हातारा झालो, पण या ठिकाणी देव नव्हताच. पण हा देव निर्माण कसा झाला, हा जन्माला कसा इथे आला. म्हणून त्याच्याकडे एक मोठी काठी होती, म्हशीनं बडवायची. त्या म्हशीने त्याने जाणण्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये काय होता, जीव आणि आत्मा. ठरलं देव म्हणते भलत्याला. आणि त्याच्यामुळं हा समाज कुठेतरी भटलेला आहे, समाज भ्रमामध्ये पडलेला आहे. समाजाला जागृत करण्यासाठी तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणात बौद्ध जन्मांती बौद्ध जन्मांती ओ बौद्ध जन्मांती बौद्ध जन्मांती ओ बहुत बरं का, म्हणजे एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. नामा म्हणे तेव्हा नरदेह पुरा, तयाचा मातेरा केला मुढे. आणि म्हणून एवढ्या योनी आपल्याला फिराव्या लागल्या. तुकोबाराय सांगतात की बहुता जन्मांती गोडी लागली या. आता अनेक जन्म घेतल्यानंतर 184 योनी भोगत 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 तू इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे आता काय झालं, जोडी लागली या हाती. आता तुझ्या हाताला म्हणजे कुणाला, मनुष्य देहाच्या हाती हे जोडी लागलेली, कोणती, जीव आणि आत्मा. कारण त्याचं आपण मूळ पाहिलं तर ब्रह्मदेवाला भगवंत भागवतात सांगतात की बाहुले मनुष्य देही निजे ज्ञान घातिले पाही, जेने ज्ञाने देही विदेही पाही पावती. विदेह स्थिती प्राप्त होईल, देवरूप होशील असं ज्ञान या उभ्या बांध्याच्या मनुष्य देहामध्ये भगवान परमात्म्याने ओतलेलं आहे. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तू फक्त आता काय कर, निमित्त मात्र हो, निमित्त मात्र हो. म्हणजे ब्रह्मदेव निमित्त मात्र आहे, भगवान परमात्म्याच्या स्फुरण मात्रे सृष्टीची निर्मिती. बरं का, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली नाही, हे स्फुरण कोणाचं आहे, भगवान परमात्म्याचं स्फुरण आहे. आणि तरी सुद्धा ब्रह्मदेवाला थोडासा अहंकार झाला होता की सृष्टी मी निर्माण करतो. एवढंच नाहीये तर ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मदेव असो किंवा इंद्र असो, म्हणून मनुष्य श्रेष्ठ आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण हा देवच आहे का, म्हणून काय केली,
की वासर आणि ते गोपाल ते चोरून नेले, सत्यलोकामध्ये ब्रह्मलोकामध्ये नेले. ते किती किती वर्ष? 1 संवत्सर. किती? 1 संवत्सर. पण जेव्हा भगवंताने जाणलं, अरे गायी नाहीत आणि वासरं सुद्धा नाहीत, मग देवाने काय केलं? त्याच गायी आणि तीच वासरं जशीच्या तशी निर्माण केली आणि स्वतः भगवंत घेऊन गेले. ते गोपाल पण त्यांच्याच बरोबर होते, तेच गोपाल जे चोरून नेले होते ते गोपाल. म्हणजे त्यांच्या आई वडिलांना कळलंच नाही 1 संवत्सर 1 वर्षपर्यंत की ही आपलीच बाळ आहे, बरं का, ही आपलीच बाळ आहे. म्हणजे अशी त्या ठिकाणी त्यांना वाटलं. पण वर्षभर वाट पाहिल्यानंतर काही तक्रारच नाही, कुणाचीच तक्रार नाही. कुणाची गाय हरवली नाही, कुणाचं वासरू हरवलं नाही. बरं, गाय हरवू द्या, वासरू हरवू द्या, पण लेकरू हरवलं तर चालेल का? नाही चालणार. पण लेकरू सुद्धा हरवलेला होता, पण तक्रार नव्हती. म्हणून तो पुन्हा जरा खाली आला. कुठे? जिथून ती चोरली होती ना, वृंदावनामधून, तिथे तो पुन्हा आला आणि पाहिलं तर अरे जी तिथे आहेत ना, तीच वासरं, त्याच गायी आणि तेच गो. मग मात्र देवाला घाबरून आलं की ओळख हे बापाला, आणि ब्रह्म तेव्हा धाविन्नला. म्हणजे ब्रह्म धावत धावत आला, ब्रह्मदेव, आणि भगवंताच्या चरणावर लोळण घातली की देवा मला क्षमा कर, माफ कर. असं आहे. म्हणजे मला हे सांगायचंय की ब्रह्मदेवाला सुद्धा देव कळला नाही. हनुमंताला पण कळला, पण उशिरा. हनुमंताला कळला देव, पण फार उशिरा कळला. जेव्हा सुग्रीवाची वालीची युद्ध व्हायचं आणि वालीला असा शाप होता की किष्किंधा जर पर्वतावर वाली गेला तर मरून पडेल. दोघांचं युद्ध व्हायचा, भावाभावांचं, बरं का. त्याचं कारण नाही मी सांगत, मी त्याला कारण होतं. पण मग याच्याबरोबर हनुमंतराया होते. कोणाच्या बरोबर? सुग्रीवाच्या बरोबर हनुमंतराया होते. पण हनुमंत कसे होते तुम्हाला सांगू का? मेंढ्यामध्ये तो सिंह होता ना, मेंढ्यामध्ये सिंह होता. पण तो सिंह जसा तो जन्माला आला आणि ती सिंह गेली, त्याच्यामुळं त्या मेंढपाळानं ते उचलून आणलं घरी, आणि उचलून आणल्यानंतर त्याला सिंहीचं दूध माहीतच नाही. हे पण आहे बरं का. कुठं खावं, कसं खावं, काय प्यावं, काय ल्यावं, या सगळ्याचा आपल्याला विचार करायचा महाराज. त्या सिंहाच्या छाव्याला मेंढीचं दूध पाजल्यामुळं त्याचा आवाज मेंढीसारखा आणि त्याचं वर्तन सुद्धा मेंढीसारखं होतं, मेंढीसारखं. हे मला काय सांगावं असं वाटतंय. छत्रपती शिवराय अगदी लहान होते, पाळण्यात होते. जिजाऊ काहीतरी कामानिमित्त थोडी बाहेर गेली होती. तिची जी दासी होती ती तान्ही होती. तिचं लहान मूल होतं 6 महिन्याचं, त्या दासीचं. छत्रपती शिवराय लहान असताना आकांत करून रडायला लागले. दासीने विचार केला की बाल रडतंय, म्हणून तिने उचललं, आपल्या स्तनाला लावलं, त्याला शांत केलं आणि पुन्हा ते झोपी गेलं. छत्रपती शिवराय. जेव्हा जिजाऊ आली तेव्हा हिला म्हणजे अभिमानानं मोठेपणाने सांगावं असं वाटलं की मासाहेब तुम्ही निघून गेल्या, पण बाळ जागं झालं आणि त्याला भूक लागली, रडायला लागलं, मग तू काय उपाय केलास? दासीला अगदी प्रेमाने विचारते. म्हणजे उपाय काय नाही केला, मी माझ्या स्तनाला लावलं आणि बाळ ते दूध घटाघटा पेलं आणि पिता पिता झोपलं. तिला फार चांगलं वाटलं, पण लगेच तिने उठवलं त्याला. जिजाऊने लगेच उठवलं, जागं केलं, त्याच्या घशात बोटं घातली छत्रपती शिवरायांच्या, आणि ते दूध काय केलं, ओकून काढलं. सगळं दूध बाहेर येईपर्यंत बोटं घालत राहिली. तर तिला हे माहित होतं की दासीचं दूध केला तर हा राजा होणार. म्हणून बहुत जन्मांती जोडी लागलिया हाती. आता अनेक जन्मानंतर जर जीव आणि आत्मा हे दोन्ही एकत्र आलेले आहेत, त्याचप्रमाणे भगवंताने येथे ते ज्ञान ओतलेलं आहे आणि बरवी ही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी संचिताशी. आता आपलं संचित चांगलं आहे. ज्याला मनुष्यदेह प्राप्त झाला ना,
त्याचं संचित फार श्रेष्ठ आहे महाराज. फक्त वेदांनी एक भीती निर्माण केलेली आहे बरं का. एरवी आपण विचार केला, आपण तर नेहमीच करतो की गीतेमध्ये किंवा भागवतात नाथ महाराज सुद्धा वर्णन करतात, माऊली वर्णन करते, पाप पुण्य समान समी, तेव्हा जन्म येतो प्राणी. मग आता तुम्ही संचित कुठलं आणलं, कर्म कुठले आणले आणि प्रारब्ध कुठले आणले? कदाचित तुमचे संचित जास्त असेल, तुम्हाला मनुष्यदेह प्राप्तच होणार नाही. तुमच्या प्रारब्धात पुण्य भरपूर असेल, देवलोकात जाल तुम्ही, आणि जर पाप असेल तर नरकात जाल. इथे कर्मभूमीवर मनुष्य म्हणून प्राप्त होण्याचा अधिकार त्या जीवाला नाही की ज्याचे पाप पुण्य समान झालेले नाही. मग आता आम्ही जन्माला जेव्हा आलो ना, तर प्रत्येक मनुष्य श्रेष्ठ आहे. प्रत्येक माणसाची बुद्धी तशीच आहे, प्रत्येक माणसाला तेच ज्ञान आहे, प्रत्येक माणसाला तेच ज्ञान आहे. पण भगवंत सांगतात की मी एक नवल केलं म्हणून. जेव्हा माणसाचा देह निर्माण करायला घेतला तर आधी मायेला पुढे पाठवलं. काय केलं? मायेला पुढे पाठवलं. मग माईचं रूप कोणी घेतलं? सुईणीनं. बाल जन्माला आलं की लगेच ती वेदना व्हायला लागल्या की ती आधीच चौकशी करायची, कारण त्यावेळेला शिजर नव्हते, त्यावेळेला शिजर अजिबात नव्हते. आणि आता शिजर का होतं त्याचंही कारण सांगतो. मासिक पाळी बाईची गेली की तेव्हापासून ती डॉक्टरकडे जाते आणि तो गर्भ वाढण्यासाठी लांब लचक एवढं मोठं पाकिट आणते, आणि ते पाकिट संपलं की दुसरं आणायचं. 9 महिने गोळ्या खाल्ल्यामुळं बालाची वाढ जास्त झाली, पण बाईची वाढ झाली नाही. म्हणून डॉक्टर सांगतो शिजरच करावं लागेल. पूर्वीची जी बालाची वाढ होती ती बाईप्रमाणे वाढ होती महाराज, ओरिजिनल नैसर्गिक वाढ होती. आणि म्हणून त्यावेळेला शिजरच काय, पण बाल मरत सुद्धा नव्हतं अजिबात बरं का. ते मरेलच कसं आहे, ती स्त्रीची जी शक्ती आहे त्या शक्तीप्रमाणे त्या बालाची वाढ व्हायची आणि ते बाल सहज बाहेर यायचं. मला हे सांगायचं बरं का. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये या तत्वाचा तंतोतंत विचार करायचा आहे. बहुत जन्मांती जोडी लागल्या हाती. आता इथे ही जोडी आहे, आत्मा आणि जीव, नाही का. मनुष्य देहीचेनी ज्ञाने सच्चित आनंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे. आपल्याला एवढा अधिकार दिलेला आहे, पण एवढा अधिकार प्राप्त होण्यापूर्वी जी माया त्या ठिकाणी आली, तर सुईण आधी सांगते मध आणून ठेवा. आता तुला माहिती आहे बरं, पूर्वीच्या सुईणी सामान्य नव्हत्या महाराज. पोटात आडवं बाल असेल तरी सांगायच्या, आणि पोटातला आडवं बाल ती वर पोट मळून उभा करायची. ते बाल जरी आडवा असेल तर पूर्वीची सुईणबाई अगदी म्हणजे आता ते सांगायचंच नाही की तिलाच माहिती कसं दाबायचं आणि कसं ते नीट करायचं. लक्षाला काय म्हणजे असा तो काळ होता. आणि एकदा बाल बाहेर पडलं की लगेच त्याला काय करायचं, मधाचा बोट चाटवायचा. आणि मधाचा बोट चाटवला की ती जीभ आहे ना ती तिथे लगेच त्या मधाला सोकावली. ते मध म्हणजे काय होती, माया. मग त्या जीवाला असं वाटलं की इथे काहीतरी आधार आहे, आणि मग तो आधाराने जगायला लागला. लगेच आईच्या स्तनामध्ये दूध आलं बरं का. आणि मग ते दूध पण तो प्राशन करायला लागला, हळूहळू मोठा झाला, पण माये विरहित नाही झाला. मायेचा पगडा त्याच्यावर बसला. मी नेहमी सांगतो की मदालसा माता होऊन गेली, मदालसा माता. तर जेव्हा स्त्रीची मासिक पाळी जाते तेव्हा एक पियुष नावाची एक नाडी आहे, पियुष नावाची एक नाडी आहे. आणि ती नाडी एका महिन्यातून प्रगट होते, आणि महिन्यातून प्रगट झाली की स्त्रीला मासिक पाळी येते. स्त्रीला मासिक पाळी येते तोपर्यंत स्त्रीच्या स्तनामध्ये दुधाचा लेस नाही. हे मी सांगतो मदालसा मातेचं सांगतो. आणि जेव्हा तिची मासिक पाळी गेली की अधो वाहणारी ती पियुष नावाची नाडी आहे ती ऊर्ध्व होते, आणि ती ऊर्ध्व झाली की ती नाडी स्तनाकडे येते. आणि एकदा तिचं ते पोटातलं बाल बाहेर पडलं की आपोआप स्तनामध्ये त्या रक्ताचं दूध होतं बरं का. त्याच रक्ताचं दूध होतंय आणि ते स्तनातून बाहेर येऊन त्या बालाचं पोषण करता येतं.
ही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. आपलं संचित आणि बुद्धी एकत्र आलेले आहेत. आता आपण मायेच्या बाजारातून मुक्त व्हायचं आहे आणि मायेच्या बाजारातून मुक्त होण्यासाठी तुकोबरा दुसऱ्या चरणात मनुष्य सांगतात मनुष्य देह ऐसा ठाव. ठाव म्हणजे हे शरीर. या शरीराचा तुम्हाला आता काय लागलेलं आहे? ठाव लागलेलं आहे. म्हणजे या शरीरामध्ये आता तुम्ही दोघे नांदता. कोण? जीव आणि शिव किंवा जीव आणि आत्मा. आता हे दोघे याच देहामध्ये राहतात. अन्यथा इतर देहांमध्ये पण ते होते. पण दोघे कशा होते? दोघांची तोंड खाली होती. दोघं संगतीने चालायचे ते. पण मनुष्य देहात तसं नाही. मनुष्य देहात जीव जो आहे त्याचं तोंड खाली आहे आणि आत्मा जो आहे त्याचं तोंड वर आहे. दोघांचा विरोधाभास आहे. इतर योनीमध्ये विरोधाभास अजिबात नव्हता. म्हणून त्या काय आहेत? भोग योनी. तिथे विरोधाभास नव्हता. इथे विरोधाभास आहे. म्हणून संतांनी त्याला काय केलं? मोकळं करण्याचं साधन प्राप्त करून दिलं. कारण जीव हा अधोमुख आहे, आत्मा हा ऊर्ध्वमुख आहे. अन्यथा मायेच्या संगतीने माया प्रगट ज्याच्या ठिकाणी झाली तर आत्मा अधोमुख झाला. आत्मा अधोमुख झाला म्हणजे जीवाचे जे कर्म आहेत ते कर्म आत्मा करायला लागला. जसा तो मेंढरातला सिंह, तो मेंढरांच्याच बरोबर पळायचा. सिंहाची गर्जना ऐकली की तो पळायचा. असं. पण सिंह विचार करायचा डोंगरावरून, अरे हा तर माझा जातभाई दिसतो, पण हा मेंढरांच्या पुढे का पळतो? बरं तो मेंढरांना पळायला ऐकल का? नाही का? त्याला फक्त एवढं कळत नव्हतं की मी सिंह. त्याला वाटलं मी मेंढाच आहे आणि तो फार मोठा होता बरं का. आणि मग एक दिवशी त्या सिंहाने विचार केला, अरे आपला जातभाई आहे आणि फुकट जाईल, हा गवत खातो. वास्तविक तुम्ही आपलं खाणं गवत खाणं आहे का? मी नेहमी सांगतो वाघ त्याला म्हणतात की जो कधीच गवत खात नाही तो वाघ. सिंह त्याला म्हणतात कधीच गवत खात नाही तो सिंह. म्हणजे तो मांसच खातो. पण मांस केव्हा खातो? भूक लागेल तेव्हा. मांस केव्हा खातो? भूक लागेल तेव्हा. आणि सिंह आळशी आहे, सर्प आळशी आहे, वाघ सुद्धा आळशी आहे आणि चोर सुद्धा आळशी आहे. चोर पण आळशी म्हणून बरं आहे. सुभाषकर सांगतात की म्हणून बरं आहे. सर्प आळशी आहे, मनात आलं तर विचार करतो, नाहीतर 6-6 महिने झोपून घेतो. जाऊ द्या केव्हा तरी खाऊ. लक्षात का? सिंह पण तसाच आहे. वाघ पण एकदा गुहेत जर तो वर काय करून जर झोपला ना तर तो कधी 3-3 महिने विचार नाही करत की आपल्याला भूक लागली किंवा आपण काही खाल्लं पाहिजे. बरं माणसं पण तशीच आहेत, कुंभकर्णासारखी नाही का. दुपारपर्यंत झोपतो तो. 2ला उठला, 1 वाजता तिकडनं माहेरच्या फोन आला त्या बाईला, दादा उठले का? म्हणे अद्याप नाही उठले. झोपच लागत, आपल्या भूकच लागत नाही. माणसाला भूक लागली तर झोप लागत नाही. लगेच उठतो तो. काय केलं का? काही खायला भाकरी वगैरे? पण हा कुठे आहे? झोपेत आहे. कुंभकर्ण आहे. 6 महिने झोपायचा आणि सांगतात 6 महिने जागा राहायचा. 6 महिने नव्हता, 1च दिवस. 6 महिने झोपायचा, 1 दिवस जागा व्हायचा आणि पुन्हा 6 महिने. म्हणजे थोडक्यात तो वर्षभर झोपायचा. कारण त्याने निद्रापदच मागितलं होतं. तो गेला होता इंद्रपद मागायला, पण सगळे देव सरस्वतीकडे गेले. तिला विनंती केली, अगं बघ म्हणे जर याला इंद्रपद दिलं ना, आणि इंद्राला तर फारच म्हणजे हेवा
मग सरस्वतीला विनंती केली. सरस्वती माते बै जिव्हेवरी, ती आली आणि त्याच्या जिव्हेवर बसली. 60,000 वर्ष तपश्चर्या फळाला आली होती बरं का. माग म्हटला आणि म्हणे मला निद्रपद द्या. आणि देवाला तेच माहिती, तथास्तु. त्याला ब्रह्मदेवाने काय दिलं? निद्रपद दिलं. म्हणजे तो कायमस्वरूपी झोपत होता, एकच दिवशी उठत होता. आणि जेव्हा प्रभुराम लंकेत गेले ना, तेव्हा त्याला रावणाने उठवलं आणि तत्वज्ञान शिकवलं. पण रावणाला ते तत्वज्ञान पटलं नाही. न पटल्यामुळं कुंभकर्णाने ठरवलं की रामाच्या हस्ते मृत्यू आला तर मोक्ष प्राप्त होईल, मुक्ती मिळेल असं आहे. आणि म्हणून कुंभकर्ण रामाला सामोरे गेला. पण तत्पूर्वी जेव्हा त्याला उठवायला घेतलं, तर कदाचित तुम्ही रामायण पाहिलं असेल, तर तिकडनं 50 माणसं, जसे आता ट्रॅक्टरमध्ये जातात ना, ट्रॅक्टरमध्ये ते मागे ट्रॉली असते, ट्रॉलीमध्ये कमीत कमी 20-25 माणसं उभी असतातच बरं का. असं तो हत्तीचा रथ, 50-100 माणसं त्या रथामध्ये, ते कुणासाठी? कुंभकर्णासाठी. तो तोंडामध्ये हत्तीचे त्याचे चाकांसहित, रथांसहित ना माणसांसहित त्याच्या पोटामध्ये एका दिवसात अर्धी लंका खाल्ली त्याने. किती? तरी त्याची म्हणजे भूक चमत नाही. रावण विचारच करतो की हा झोपतो म्हणून. मनुष्य देह ऐसा ठाव. तुम्हाला आता हा उत्तम मनुष्य देह प्राप्त झालेला आहे नाही का. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतच सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. हे मनुष्य देह आहे ना, हा पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पुनर्वित्तम, गेलेलं धन पुन्हा प्राप्त करता येईल. आपल्यापासून दुरावलेला मित्र एक गेला तर दुसरा जोडता येईल. पुनर्भार्या, एक पत्नी मेली तरी दुसरी पत्नी करता येईल. तो पुरुषाला अधिकार आहे, स्त्रियांना नाही बरं का. तो अधिकार स्त्रियांना नाही. स्त्रीचा पती मेला तर तिने पुन्हा स्त्रीचा पती मेला तर तिने पुन्हा पती करायचाच नाही. आणि एखादी करायला निघाल तर काय बाई आहे म्हणे, असं का. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जरी पती मेला, पूर्वीचा तो काळ होता तेव्हा नव्हतं, पण आता आहे. आता स्त्रीला सुद्धा मुभा आहे पुनर्विवाह करण्याचा. तिला आता अधिकार तो प्राप्त झालेला आहे. आता तिने आपला जीव अगदी त्या नवऱ्याच्या नावाने जाळण्याचा काही त्याला काही अर्थच नाहीये असो. आणि म्हणून मनुष्य देह ऐसा. आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला ना, मग धरी पांडुरंगी. मग आता आपल्याला काय केलं पाहिजे? पांडुरंगाचं नामस्मरणच केलं पाहिजे. तर पांडुरंगाचं नामस्मरण केलं तर जोडून या जोडी, जेणे हुंडारेली दुरी, भिकेची आवडी तया नावडी पंढरी बरं का. भिकेची आवडी, भीक म्हणजे कोणती? पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम जननी जठरी पुनरुपी शयनम, ही भीक आहे बरं का. भिकेची आवडी, त्यांना ती आवड आहे म्हणून नावडे पंढरी. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. आता आपल्याला मनुष्य देहाचा ठाव, मनुष्य देहासारखा ठाव आपल्याला प्राप्त झालेले. आता आपण काय केलं पाहिजे? पांडुरंगी धरी भाव, कारण देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तया विठोबा
हवा कुठेच नाही, शांती कुठेच नाही, शांती नाहीच, ते प्रगट सुद्धा नाही, ती शांती इथे प्रगट आहे बरं का. शांती फक्त या मृत्यूलोकी मनुष्य देहीच ती शांती प्रगट आहे. आणि म्हणून तुकोबा इतकं सुंदर सांगतात बरं का, इहलोकीचा देह देह देव इच्छित अति पाहे. कुठून पाहतात देव? कोणी सत्यलोकातून, वैकुंठातून, इंद्रलोकातून, ब्रह्मलोकातून, सगळीकडून देव पाहतात की इहलोकीचा देह देव इच्छित अति पाहे. का तर इथे काही एक वेगळं सुख आहे, वेगळा आनंद आहे, वेगळं समाधान आहे. कारण काल्याची असे देव जली झाले, पुसून असे तरी सांगते नाही का, किंवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. कशासाठी? तर येथे सापडला थारा. एक जंक्शन स्टेशन आहे. इथे जो जन्माला आला त्याला एवढा अधिकार आहे की आता कुठे जायचं ते त्याने ठरवायचं. नरकात जायचं की वैकुंठात जायचं. स्वर्गाचं बोलायचंच नाही. वैकुंठात, वैकुंठ लक्षात का. मी नेहमी सांगतो की आता आपला उत्तम संधी प्राप्त झालेली आहे. आता आपल्याला नेमकं मारायचंय कुणाला? आत्म्याला मारायचंय. आता कुणाला मारायचंय? आत्म्याला मारायचंय. आतापर्यंत 184 योनीमध्ये आम्ही कुणाला मारलं? देहाला मारलं, कुडीला मारलं किंवा जीवाला मारलं. आत्मा जिवंत आहे, आत्मा जिवंत आहे, आत्मा जिवंत आहे म्हणून वासना त्याच्या संगतीने, आत्म्याच्या संगतीने. आणि आता आपल्याला नेमकं काय करायचं? मनुष्य देहामध्ये आत्म्याला मारायचं. म्हणजे आत्म्याला मारायचं. मग नेमकं काय करायचं? तर आत्म्याला म्हणजे सद्गुरूच्या संगतीने अशी क्रिया करायची की आत्मा हा ऊर्ध्वमुख आहे. मग त्याने आता कुणाची संगती करायची? जीवाची संगती करायची. मग ते सद्गुरूने याला बोध केल्यामुळं मग तो मी आत्मा आहे, त्याला काय जाण झाली? मी आत्मा आहे. आणि मी आत्मा आहे अशी जाण झाल्यामुळं तो जेव्हा जीवाकडे जातो तर जीव त्याच्याकडे पाहतो तर हा वेगळाच काहीतरी करतो, वेगळाच काहीतरी करतो. म्हणून संतांच्या संगती. मग त्याने आता आत्म्याची संगती केलेली आहे. पण तो आत्मा कसा आहे? सद्गुरू बोधित आहे, सद्गुरू बोधित आहे. आधी तो माया बाधित होता. तोच आत्मा आधी माया बाधित होता. आता तोच आत्मा सद्गुरू बोधित आहे. आता जीव हा ऊर्ध्वमुख झाला आणि तो आत्म्यामध्ये एकरूप झाला. तर आत्म्याची तत्व आता जीवाला पटले. आता जीवाला हे पडलं, काय सुंदर खाणं तुमचं, सात्विक खाणं, पनीर नाही खा. माणसं आठवड्यातून 2 वेळा तरी पनीर खातातच नाही का. मग पनीर ही मालकऱ्याची किंवा वारकऱ्याची सगळ्यात श्रेष्ठ भाजी आहे. आणि ती भाजी खायला लागल्यानंतर जीवाने विचार केला, वा इकडे तर फार चांगलं काहीतरी आहे. आणि मग तो जीव आणि आत्मा दोघे एकरूप झाले. आणि दोघे एकरूप झाल्यानंतर ते कुठे गेले? परमात्म्याला भेटायला गेले. आणि परमात्म्याला दोघे जेव्हा भेटायला गेले तर नुसता परमात्मा पाहिल्याबरोबर दोघे स्वतःला विसरले. दोघे पण स्वतःला विसरले. दोघे परमात्म्यात एकरूप झाले. मला हे सांगायचंय की दोघे शिल्लक राहिले नाहीत. म्हणजे स्वतःला शिल्लक न ठेवणे या नाव आम्ही जितेची मेलो, जितेची मेलो. स्वतःला शिल्लक न ठेवणे, आत्म्याला आत्मस्वरूपाचं भान न ठेवणं, अशी काही प्रक्रिया आपण केली तर आम्ही जितेची मेलो किंवा मरण माझे मरून गेले, मज केले अमर.
ही क्रिया आपल्याला फक्त मनुष्य देहातच घडेल आणि म्हणून येथे सापडला, इथे आपल्याला तो थारा सापडलेले आहे, ते ज्ञान प्राप्त झालेले, ते वर्म आपल्या हाती आलेले आणि म्हणून प्रत्येक जीवाने नामस्मरण आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. आता 11:30 वाजून गेले, आपले 2 तास बरोबर झाले आणि कदाचित कथेवाला पण शापत देत असेल आपल्याला, आहे ना कथेकरी? आहे. तर तू म्हणे हा कधी उरकतो? तर कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम ते तिचे उत्तम चरण रज सेविता, नाही का? म्हणजे कथा पण फार श्रेष्ठ आहे. एक वेळेला आपल्याला ज्ञान कमी आहे, आपल्यापेक्षा त्यांचा पाठा तुम्ही पाहाल बरं का, फार पाठा आहे त्यांचा. आणि नुसता पाठा नाही तर आजचे कथेकरी आत्मज्ञानावरच बोलतात. आता ते इकड तिकडच्या गोष्टी सांगत नाहीत. ते पूर्वी फार वेगवेगळ्या गोष्टी असायच्या पूर्वी, त्या गोष्टी आता नाहीत. ते कीर्तनकारापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे बरं का कथेकरी. आणि ते कथा सुद्धा आहे, ते वाट पाहत असतील. म्हणून एकदा आपण शेवटचं चरण घेऊया. आयशे भले किंवा दुर्लभ ते शहाणे. म्हणजे असे भगवंताला जाणणारे, त्या नामाला जाणणारे या जगात भले ते भले आहेत की ज्यांना नाम प्राप्त झालं, ज्यांनी नाम जाणून घेतलं. ओळखीला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली झार झाला सफळ व्यापार. किंवा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची अखंडित सेवा करायचे, आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचंय. आपली जी 10 इंद्रिय आहेत ती मनासहित अंतर्मुख करायचे बरं का. धर्मा माझी परमो धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपली जी इंद्रिय आहेत ती भकलेली इंद्रिय बाहेरची जग पाहतात आणि जे पाहतात ते सगळं नाशवंत आहे, तो सगळा भ्रम आहे बरं का. आणि त्या भ्रमातून मुक्त होण्यासाठी आपल्याला आपली सद्गुरु माऊली अंतर्मुख करते. 10 पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय अंतर्मुख करून जेव्हा आत्म्याशी एकरूप होतील, तुका म्हणे जाणे. त्याला भगवंत कळला. आणि असा जो आहे ज्याला भगवंताची ओळख झाली, तो भगवंताच्या सानिध्यात आला. आयशे भले ते शहाणे, ते भले आहेत, ते शहाणे आहेत. त्यांच्यासाठी एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर या ठिकाणी जमलेलो आहोत. आता ती प्रथा आपण मोडलेली आहे दुखवट्याची. पूर्वी दुखवटा छापला जायचा आणि दुखवटा अगदी नातेवाईकांपर्यंत पोहोचवला जायचा. त्याच्यामुळे ज्याला दुखवटा मिळाला नाही तो कधी कार्याला येत नव्हता. आता दुखवटा प्रथा बंद पडल्यामुळं सोयऱ्याने सोयऱ्याच्या धायऱ्याला आमंत्रण द्यायचंय आणि सगळी मंडळी कार्याला चौकशी करते. दिवस उत्तर कार्य कधी आहे, रात कधी आहे. आता ही चौकशी का सुरू झाली तर आम्ही आता दुखवटा छापित नाही. दुःखवटा याचा अर्थ आहे दुःख वाटा. म्हणजे आमची आई गेली तर आम्हाला दुःख झालेलं आहे आणि ते दुःखाचा वाटा घेण्यासाठी सोयरे यायचे बरं का. त्या जेव्हा बाया माणसं यायचे ना तर आता नको रडू, आता रडू नको, ते व्हायचंच होतं, जायचंच आहे, म्हणजे ती सांत्वन करण्यासाठी यायची. तेव्हा आजची जी रात्र आहे ना ती सांत्वन करण्याची रात्र आहे. उत्तर रात्र आपण जिला म्हणतो ती सांत्वन करण्याची रात्र आहे. एक
फक्त आपली 5 मिनिटं घेतो की आजचा जो काळ आहे फक्त प्रत्येकाने याच्यातून एकच शिकायचं आहे की माय बाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी. बरं का, म्हणजे अन्य तीर्थाला जाण्यापेक्षा आपल्या आईवडिलांची सेवा आपण केली पाहिजे. आणि ती आता या व्यासपीठावरून सांगायची वेळ आलेली आहे. तरी सुद्धा समाज सुधरत नाही. मुलं 4 असू द्या, 5 असू द्या, 2 असू द्या किंवा 1 असू द्या, एकच मुलगा आहे तरी तो आईवडिलांपासून विभक्त आहे, वेगळा. बरं का, वेगळा. पण आपण म्हणजे रामायणात नाही जायचं की दशरथाला किती पोरं होती? 4 होती. पण पाणी पाजायला कोणीच नव्हतं. पाणी पाजायला का होतं कोणी? नाही. 2 आजोळी होती आणि 2 वनवासामध्ये होती, नाही का. मग त्यांना आईवडिलांची जशी पाहिजे तशी सेवा करता आली नाही. वडील तर आधीच निघून गेले सेवे विरहित. आणि म्हणून आपण त्यांचा बोध घ्यायचा आहे की म्हणजे आपण आपली जी मुलं आहेत त्यांच्यावर असे संस्कार करा, असे संस्कार करा. एक सुंदरपुरी कीर्तनकर दृष्टांत द्यायचे पण आपल्याला तर वेळ नाही. ती घंटी बांधली होती ती म्हणजे काल बदललाय. आता बंगले तयार झाले, बंगले. आणि बंगले बांधल्यामुळं म्हातारा कुठतरी कोपऱ्यात ठेवायचा, त्याला पुढे आणायचं नाही. मुलीला जर कोणी पाहुणे पाहायला यायचे असतील तर त्या म्हाताऱ्याला आधी सांगायचं तू तिकडे जाऊन बस बरं का, इकडे डोकावू नको. म्हणजे म्हाताऱ्याने त्या मुलीचं ज्याच्याबरोबर संबंध जमवायचा आहे त्याचं मुख पाहायचा, काहीतरी अपशकुन होईल म्हणून त्याला कुठेतरी बाजूला बसवायचं. तर असं जे समाजात एक वितंड माजलेलं आहे, ही जी द्विधा भूमिका झालेली आहे, आपल्याला त्याला आळा द्यायचा आहे. आपण तिथे काहीतरी विचार करायचा आहे. माय बाप हे केवळ काशी. आपले आईवडील हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांची सेवा केली कधीच वाया जाणार नाही. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले. पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली. वैकुंठाहून पांडुरंग भगवान आले आणि पुंडलिकाच्या सेवामध्ये युगे 28 विटेरी उभा. वामंगे रुक्माई दिशे दिव्य शोभा. म्हणजे युगे 28 झाली तरी अजून कान म्हणे बैस. तुकोबा सांगतात कारे पुंड्या मातलाशी उभा केला विठ्ठलाशी. ऐसा कैसा रे तर धुईट मागे भिरकाविली वीट. एवढा अधिकार पुंडलिकाचा. आणि आईबापांची सेवा अद्याप त्याची संपलेली नाही. ती ज्या दिवशी आईबापांची सेवा संपेल त्या दिवशी भगवान परमात्मा आणि आदिशक्ती रुक्मिणी ही दोन्ही एकत्र येतील आणि मग भगवान तिचा रुसवा काढणार आहे. ती फुगून आलेली आहे ना, रुसून आलेली आहे. ती आता कारण सांगितले आपले वेळ गेलेले आहे. तिचा रुसवा निघेल आणि मग म्हणजे आदिशक्ती रुक्मिणी माता आणि भगवान परमात्मा दोन्ही एकत्र येतील आणि त्या दिवशी त्यांचा अवतार संपेल. या विश्वाच्या पाठीवर फक्त एक विटच आणि विटच शिल्लक राहील. एक दिवशी ती वीट शिल्लक राहणार आहे. विटेवरचा विठोबा शिल्लक राहणार नाही. तर रुक्मिणी सहित पुन्हा कुठे जाणार आहे? वैकुंठात जाणार आहे असं आहे. आणि मग पुढे कली अवतार घेणार आहे. बस त्याच्यापेक्षा आणखी वेगळं काही नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा बरं का. ती घंटी बांधली होती. घंटी म्हणजे त्या म्हाताऱ्याला सांगितलं तर इकडे यायचं नाही. भूक लागली, ताण लागली, चहा पाहिजे, घंटी वाजवायची. इकडे ती दोरी वाजवली, घंटी वाजली की सून जायची. काय पाहिजे? चहा. काय पाहिजे? पाणी. काय पाहिजे? जेवण. कंटाळली ती सून. तिने काय केली? ती घंटीची दोरीच बांधून ठेवली. म्हणजे घंटी वाजतच नव्हती. मुलगा आला, बापाने तक्रार केली, अरे सकाळपासून चहा नाही. मग तू घंटी नाही वाजवली का? म्हणजे घंटी वाजून थकलो. तेव्हा चौकशी केली तर घंटी मध्येच बांधली होती बरं का. तर अशी मध्येच बांधण्याचा विचार करू नका बरं का. म्हणजे आईबाप हे जे आहेत ते कोण आहेत? अवघी देवाचीच. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. तुमचा संसार भरभराटीत जाईल. तुम्हाला या समाजात, या जगात, या गावात कधीच उणं पडणार नाही.
आपली आई आपल्याला आशीर्वाद देऊन जाईल आणि मेल्यानंतर तिचं ते काय म्हणतात ते आता अंगात येते ते पितर तर का त्या आईला त्या वडिलांना वेळेवर जेवायला द्या, त्यांना पाणी द्या, त्यांना चहा द्या. मग ते मेल्यानंतर पितर रूपाने कधीच येणार, पितर त्याचा येतो ज्याला मरताना अतिशय त्रास झालेले, मरायच्या आधी अतिशय त्रास झालेले, अतिशय तो जो वैतागलेला आहे बरं का. म्हणून तो वैतागू नये याचा विचार करा. आणि म्हणून आपल्यातून गेलेल्या कैलासवासी लक्ष्मीबाई नारायण अधिकारी वय साधारण 85 वर्ष होता. त्यांच्या पश्चात त्यांची 5 मुलं 4 मुली हयात आहेत. आणि त्या मातोश्रीला शांती लाभावी, ती आनंदमय वातावरण जिथे असेल तिथे राहावी. म्हणून एकदा आपण ज्या शब्दात राम आहे त्याचं भजन करूया. तुकाराम तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. वक्ता आणि हे श्रोत्यावीन, तेव्हा तुम्हाला जेवढं धन्यवाद द्यावं तेवढं थोडंच. त्याप्रमाणे आमचे या ठिकाणी गायक मंडळी, त्याचप्रमाणे आकाश महाराज लेह मृदुंग मणी आणि या सगळी नोहे एकट्याचा म्हणून जमविला मेळ. हा जो कीर्तनाचा रंग आहे, जो आनंद आहे, तो सातकरी आणि मृदुंगमणी आणि त्याचप्रमाणे सिस्टीम सेवा म्हणजे मला फार आवडली. आजची सिस्टीम सेवा मला वाटतं बऱ्याच दिवसातून मला मिळाली. अशी सेवा असली, किती स्तब्धता आहे, किती शांतता आहे कीर्तनामध्ये, एवढी शांतता पाहिजे. तर याच ठिकाणी उद्या हरिभक्त परायण सौ हर्षदाताई केणे यांचं संगीत प्रवचन आहे. तरी अशाच आपल्याला अशी उपस्थिती उद्या पण द्यायची आहे. त्यांच्याही कार्यक्रमाला हजर राहायचे. एवढं बोलून आपली सेवा याच ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया. जय विठ्ठल.